सूर्याला कुठली जात आहे, चंद्राला कुठली जात आहे, पाण्याला जात आहे, हवेला जात आहे, कुठलाच जात नाहीये. मग मला सांगा, जर पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश हे कुठलाही जात पात धर्म पाहत नाहीयेत, सगळ्याला समानतेने देतात, तर आपण कोण येतं टीमा पाडणारे? सगळ्याच्या आत रक्त आहे का नाही? फक्त वेगळ्या वेगळ्या वर्गात आहेत, समजतंय का? फक्त क्लास वेगळा वेगळा आहे. काही लोक आज इथं ग्रॅज्युएशन मध्ये आहेत, काही लोक 10वी मध्ये आहेत, काही 7वी मध्ये आहेत, काही 2री मध्ये आहेत, काही 3री मध्ये आहेत. आणि त्यानुसार, त्या नॉलेजच्या बेसनुसार, त्या जीवाच्या इच्छानुसार भगवंताने अवतार घेतले आणि प्रिस्क्रिप्शन दिले. त्याच प्रिस्क्रिप्शनला भगवद्गीता, बायबल, कुराण म्हटलं आता. समज में आ रहा है क्या? कारण की सगळ्या पेशंटची ट्रीटमेंट सेम असू शकत नाही. सो सबका मालिक भगवान एकच आहे.